गतकालाची आठवण होता क्षणी मन माझं कसं विलीन होतंय. कारण माझा जन्म झाला एका ब्राह्मण घराण्यात. वयात येता क्षणी माझ्या आई बाबाने माझं लग्न केलं. पुरोहितामुळे माझं लग्न झालं. त्यांच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एका बाळाची माताही असणार. बाळाचा जन्म होतो का? अरे माझं बाबाच्या कुठं मी चुकले, कुठं मी अपराधी ठरले. त्या चुकीचं शासन, त्या अपराधाचं शासन एवढं माझ्या जीवनात मला का प्राप्त झालं? मी घडते माझ्यासाठी नव्हे. ज्या बाळाला उदरपार लग्न मी केलं त्या माझ्या नातूसाठी, त्या माझ्या मोठ्या पोळ्यासाठी मी झाले. माझ्या जीवनात किती कटू दुःख म्हणलं तरी यातनं निर्माण झालं. प्रत्येक संकल्पाला मी सुसंग केले. भगवत फक्त माझ्या बाळाला सुखी ठेव एवढंच मागणं मी तुझ्याजवळ मागते. अनंत घोर यातना या जीवाला लागले. एक संकटाचा विचार करते. ब्राह्मण करण्याचा जन्म तरी झाला असेल. पती निधनानंतर मी भिक्षुकी मागू शकत नाही. म्हणून जे काही काम मिळेल ते काही काबाड कष्ट करून मी माझं आणि माझ्या बाळाला 2 जीवांचा दिसभर पोटाची काळजी वाढण्यासाठी मी धारवते. तेव्हा
काही राजकर्ते आले आपोआप शिरवले काही जण
तुमच्या काही आता बरं नाही ही मात्र बघ ह्या म्हणतो बापाचे ते लोक होते लोक आधी मेलो लोक मग मेलो गंमत झाली त्याचे गळबळत झाल्या कळून ठेवली काय म्हणजे ह्या उभी आणि ही तोडी अरे वा हे कशासाठी उभी आहे तिच्या उभी हे कशासाठी हो ह्या किताबमध्ये तुमका समजलं नाही कशासाठी तुमचा थोय आमचा फळा म्हणजे एवढं तुमचा आणा एवढं सवय तूच म्हणतो आमचं सोडणार हो झांगची तुमच्या पावती घाण आहे बरोबर आहे म्हणजे काय करता आमचं हो ह्या तुमचा थोय हो तुमचा थोय ना आता माका सांगा वाकार पिकला मायेला पिकली आणि माये बुडी होती त्याचा आणि माझा लगीन झाला का आमची बाळ आमच्या घराकडे गाडवाला काही होईल करत तेव्हा माये का होत करत आणि घरचा नेता येतं आणि होईल करत मी चुकीची करत काय म्हणालास तुमचा बहिणीचा तुमचा काही घायचं काय म्हणतोय आता कपयान मी जाता कपया नात्यात हो तुमच्या बघी आणि माका अकरा वाटल्या काय तुमच्या बहिणीचा लगीन आता काय माझ्या पत्नीचं नव्हे राजकर्त्यांच्या घरात लग्न आहे तुमच्या जयवतारू राजांच्या जयवतारू राजकर्ते इथे आहेत तुम्ही मागास मध्ये नित्य गदाई माका देईता खूपच मानवी आवडते पैसेचा
सरपंच यांच्या स्मरणार्थ यांचा नातू समर्थ सचिन बोबाटे यांनी माझ्याकडे गौरव करण्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. कैलासवासी अनंत साळाराम बोबाटे माजी सरपंच यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी विश्वास प्रार्थना करून आमच्या आवडत्या प्रशासन नाटकाच्या वतीनं या बक्षिसाचा स्वीकार. त्याचप्रमाणे कैलासवासी वासंती रामचंद्र बोबाटे कैलासवासी वासंती रामचंद्र बोबाटे याच्या स्मरणार्थ यांचा मुलगा विलास बोबाटे यांनी माझ्याकडे गौरव करण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे.
सावधान